आज जर आपण उल्हासनगरची परिस्थिती बघितली तर आपल्याला कळेल की 90% सेटलमेंट्स, त्या स्लम्स असू देत, त्या पक्की घरे असू देत, त्या कच्ची पक्की घरे असू देत, किंवा त्या बिल्डिंग्स असू देत, किंवा ही महानगरपालिकेची सुद्धा बिल्डिंग असू देत, तेच रेग्युलरायझेशन नाहीये. प्रॉपर्टीजच्या बाबतीत गफले आहेत, कोणाच्या नावावर जमीन आहे, इलिगल सेटलमेंट्स आहेत. हा अख्ख्या उल्हासनगरचा प्रॉब्लेम आहे. पण जर तुम्ही टार्गेट करून फक्त दलितांच्या, मुसलमानांच्या घराला नोटीस पाठवत असेल तर ही सरकारची चुकीची खेळ असं आम्ही मानतो. आणि मोठ्या प्रमाणात जातीवाद आणि धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणं आणि दलित मुसलमानांना इकडनं मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करणं हा भाजपचा खेळ आहे. आणि ते आम्ही थांबवण्यासाठी आयुक्तांनाही नोटीस द्यायला आलोय की तुम्ही सर्वात पहिले आता जी नोटीस दिली आहे ती नोटीस खारिज करा. दुसऱ्या बाजूला धर्मस्थळ असतील, मस्जिद असतील, मंदिरं असतील, गुरुद्वारे असतील, चर्च असतील, बुद्ध विहारे असतील, या सगळ्यांना एका रेग्युलरायझेशनच्या मीटिंग मध्ये यांना स्पेशल विंडो करून द्या. आणि जुने जितकी पण धर्मस्थळ आहेत उल्हासनगरमध्ये त्याच्यापैकी कशालाही हात नका लागू देऊ. आंदोलनाचं स्वरूप मोठं करू. आता हे फक्त एका चौकापुरती झालंय, ते शहरभर घेऊन जाऊ, जिल्हाभर घेऊन जाऊ. आणि असंच जर राहिलं तर हा प्रश्न आपण जर बघितला तर फक्त उल्हासनगरचा नाही, हा बऱ्याच शहरांमध्ये हा प्रॉब्लेम आता उभा राहिलाय. तर हे आंदोलन महाराष्ट्रभर, महाराष्ट्रव्यापी करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्की करेल.